मित्रांनो, वेलकम टू द डे 20 ऑफ डेली वॉकिंग विथ जस्ट नील थिंग्स. आम्ही कुठे चाललो? लंडन सोडून स्कॉटलँड. येस, आम्ही चाललो स्कॉटलँडला आणि ही ट्रिप जरा वेगळी प्लॅन केली आहे. तुम्हाला खूप मजा येईल या ट्रिपचा सीनरीज बघून असं मला वाटतं. ओव्हरऑल आता आम्ही पटकन ट्रेन चढतो, मग तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चाललो आहे, किती दिवस आहे आणि काय करणार आहे. गाईज, आम्ही आता चाललो आहे स्कॉटलँडला एडिनब्रामध्ये. फर्स्ट स्टॉप आमचा एडिनब्रा आहे आणि ही जी जर्नी, ही ट्रेनची जर्नी 4.5 तासाची आहे. आणि मग तिकडनं आम्ही उतरून आम्ही चेक इन करून घेऊ आणि मग एडिनब्रामध्ये फिरायचं आहे आज, असा प्लॅन आहे. बाकी पण भरपूर प्लॅन आहेत, म्हणजे मी आत्ता सांगणार नाही. तुम्ही जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं मजा येईल. Please lock the door. शपथ. हा ट्रेनचा टॉप. ओके, The door is now locked. हा ट्रेनचा टॉयलेट आहे. विचार करा भाई, आंघोळ नाचून विचून आंघोळ करू शकतो एवढा टॉयलेट आहे. वाव. चला, पोचलेलो आहोत आपण एडिनबर्ग, स्कॉटलँड. थंडी वाजते, कशी फाटली आहे थंडीने ऑलरेडी. मी असं ऐकलं की स्कॉटलँडची जी लोक आहेत, स्कॉटिश लोक आहेत, ते इंग्लंडच्या लोकांपेक्षा खूप वागायला चांगले आहेत. म्हणजे इंग्लंडचे लोक असे नालायकसारखे ना वागत, पण ते बोलत पण नाहीत आणि तुमच्याशी असं थोडंसं ते ब्रिटिश आहेत. पण स्कॉटलँडचे लोक एकदम चांगले आहेत, गोड आहेत. तर तो मला मेजर डिफरन्स बघायचा आहे की खरंच आहे का ते. स्कॉटलँडमध्ये तर सगळ्यात पहिले आम्ही काम करतो चेकिंगच्या, पण म्हणजे आम्ही गाडी हायर करतो आहे पूर्ण जर्नीसाठी. सगळ्यात बेस्ट गोष्ट ती राहील, कारण की माहिती आहे बाकी ट्रॅव्हल करण्यापेक्षा आमचं असं विचार होतं की रोड ट्रिप करावी. मी आणि श्रियानी तसं परमिट पण काढलं आहे. म्हणजे मी पण चालवू शकतो, इंडियन लायसन्स चालतं इकडे 1 वर्षापर्यंत. यू कॅन ड्राईव्ह. त्याच्यानंतर लायसन्स इथलं काढायला लागतं, पण 1 वर्ष कुठे चालणार आहे आपण इकडे. सो काही दिवसच आहे. पण जो पहिले आपण आता चाललो आहे कार रेंटल शॉपला, गाडी सिलेक्ट करायची आहे, मग आपण जाणार आहोत चेक इन करायला. Is this your first time in Scotland or have you Yeah, been over? first Very time. good. Perfect. Guys, I'm just going to pop into the driver's seat and grab the fuel and the miles, and then we'll get you on the road very shortly. No. And in regards to fuel, there is a quarter tank in it at the moment, and just for your weight, bring it back as empty as you can get it. There will be no minimum or nothing like that. Okay. Fuel. So we can bring it back empty also. Yes, if you bring it Reserve back. also, on reserve too. Yes, on reserve. If you bring it in chugging in down the streets, that's 100%. Doesn't matter as long as the car's back. Okay. This wee ticket will get you out of the car park today. Okay. Have a lovely time, folks. Thank you so much. Sir. Ready? Yes, sir. काय आता कुठलं? काय पटली आहे का? आता कुठे इंटरनॅशनल ग्राउंड वरती गाडी ठोकणार आहे का मी, हे बघायचं. ओ बाई, मजा घ्या पैरच्यात. चला, रेडी? काय ग? की आहे? Come on. एक बरं आहे, तू स्कोलावरच शिकली त्याच्यामुळे तुला काही टेन्शन नाही. मग नंतर आयुष्यभर स्कोला चालवली ना.
गणपती बाप्पा. बस स्कॉटलँड मध्ये गाडी चालवते. हे जे गाडी रेंटलवाले त्यांची बाप पॉलिसी मला काय आवडली. जे पण आहे तुम्ही घेऊन जा, गाडी 0 पेट्रोलला आणली तरी चालेल, पण गाडी सोडा. जास्त काय हे नाही की एवढं भरलं तेवढं काढलं पाहिजे पेट्रोल वगैरे. एकदम क्लास. मेन म्हणजे हायब्रिड गाडी आहे, त्याच्यामुळे जास्त पेट्रोल भरायची गरज पण नाही. साठ वाह रे वाह, एकदम सॉर्टेड. सो गाईज आम्ही आता चाललोय. कुठे चाललो आपण? ते एडिनबर्ग ओल्ड टाउन मध्ये. हा, एडिनबर्गच्या जुन्या शहरात. एडिनबर्गच्या जुन्या शहरात असंच वॉक. काय आहे ते मला काहीच माहित नाही. सगळंच याला माहिती. बोल. काय बुलबुले आले. सो कुठे आहे लिफ्ट? बुलबुलैया बुलैया बुलबुलैया. अय्या लिफ्ट कुठे या? मेहंदी डिरेक्शन तरी द्या. ही आई बघ, हीच आहे ना. दिस लिफ्ट इज ब्रोकन. इकडे पहिला दिवस आहे, थोडं होणार इकडे तिकडे ऑफकोर्स. हा, तर आपण चाललोय कॅमेरा ऑब्स्क्युरा. 1 मिनिट, 2 ठिकाण चाललो आम्ही. 1 मिनिट 2 मिनिट. ही आता अजून दुनियाचा कन्फ्युज करते. कॅमेरा ऑब्स्कस्ट्रक असं काहीतरी एक जागा आहे जिथे ऑब्स्क्युरा, जिथे असं फुल इल्युजन्स आणि असं सगळ्या गोष्टी आहेत. तर तिकडे आम्ही चाललोय. आणि दुसरी गोष्ट आम्ही नंतर चाललोय एडिनबर्ग ओल्ड टाउन मध्ये फिरायला. एडिनबर्ग ओल्ड टाउन मध्ये आम्ही फिरायला चाललोय. तिकडे असंच वॉक करतच फिरणार आहे. बघूया काय आहे एडिनबर्गमध्ये. ॲक्च्युली आम्ही लेट पोचलो एडिनबर्गला. गाडी बिडी घेऊन सगळं करण्यात थोडा टाईम झाला. तो जास्त मोठा दिवस नाही आमच्याकडे. असंही इथे 9 साडेनऊला अंधार होतो. आणि त्या साईडला मॅच पण चालू आहे. सो बघू आपण दोन्ही एकत्र करूया. स्कॉटलँडमध्ये थोडं लंडनसारखंच वाटतं, फक्त जरा जास्त जुनं वाटतंय. आणि है ना, लंडन एवढं. कुठलं रेस्टॉरंट? ब्रिटानिया स्पाइस, अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंट. आणि ते मंडे क्लोज्ड. ओके 10:30ला बंद होतं. ठीक आहे, ते ॲटलिस्ट लेटपर्यंत तरी आहे. तिकडे भाई 8:30 7 7:30 8लाच लंडनला सगळं बंद व्हायला चालू होतं. जेवायचे पण वांद होतं. म्हणजे 9ला आपल्याला जेवायची सवय, 9ला पण नाही जेवू शकत तू. Come on. First roundabout in Shriya's life. हो गया सक्सेसफुली. होतं की नाही? राईट वाल्यांना पहिले येऊन जायचं ना. हां, आपण इथून जे कोणी येत असेल तर आपण नाही. Come on. तर नाही भेटला. माहीतच नाही. सॉर्ट आहे.
अँड सक्सेसफुली पहिला राऊंड अबाउट आम्ही घेतलेला आहे इन स्कॉटलँड. खूप फाटलेली या गोष्टीसाठी आम्हाला सांगितलेलं की स्कॉटलँडमध्ये हा रूल आहे की राऊंड अबाउटला तुम्हाला राईट साईड जोपर्यंत कधी कसंही असो त्यासाठी थांबायचं, लेफ्ट वाल्यासाठी थांबायचं नाही असा रूल आहे. आणि आम्ही यूट्यूबवर वगैरे व्हिडिओज वगैरे बघितले आणि आता फायनली तो व्यवस्थित झाला. संपला विषय. बुमरा पाजी, ओए बुमरा पाजी भाई बुमरा आल्या वाट लावतो का आल्या. मित्रांनो हे खूप इंटरेस्टिंग आहे. इथे आहे विच याला म्हणतात थर्मल कॅमेरा. विच पार्ट ऑफ यू इज द हॉटेस्ट, विच इज द कोल्डेस्ट. सो माझ्या मते हॉट बघा कुठला आहे? लाल वाला. माझं डोकं किती गरम माझं डोकं बघ किती शांत थंड आहे. माझं सगळंच थंड आहे. इथे लाल आहे काय? ॲक्च्युली हा हे जॅकेट काढलं समजेल ना. वाव मी कपडे काढू बोलते. हे आई अंदर सब गरम है. डोक्याचे लाल झाले तुझं. माझे उगाच न रागवत तेवढी. माझ्या डोक्याला लाल आहे तुझं बाई. बघ कपाळ लाल. नाक थंड आहे. माझं नाक गरम आहे. मेन म्हणजे डोकं शांत आहे ना ते इम्पॉर्टंट लक्षात ठेव. चल कसं काय गरम असते ना. मी माहिती आहे ना गरम असते. हा ब्लू, पिंक, येलो, व्हाईट, ग्रीन, ऑरेंज, ब्लू, ऑरेंज, पिंक, व्हाईट, ग्रीन, येलो, ब्लू, ग्रीन, ऑरेंज, ब्लू, ऑरेंज, ब्लू, ब्लू, पिंक, येलो, येलो, ग्रीन, ऑरेंज, ग्रीन, पिंक, व्हाईट, ब्लू, ऑरेंज, पिंक, ऑरेंज, ब्लू, पिंक, व्हाईट, ब्लू, येल्लो आणि मी जिंकलो. या बात. सो हा जो पार्ट आहे हा सगळ्यात तसा नवीन पार्ट आहे ऑफ एडिनब्रा. ही पूर्ण सिटी इथे बघा नवीन म्हणजे नवीन म्हणजे 300 वर्ष बोलते. 300-200 काय पार्ट 300-200 वर्षाचे आहेत. पण तसं नवीन आहे कारण काय बरंचसं नवीन बनवलं आहे. आणि ह्या टेरेसच्या त्या पार्टला ओल्ड टाऊन आहे. म्हणजे पूर्ण एडिनब्राचं जुना टाऊन आहे. तिथे सगळं जुनं आहे असं आहे. तर हे ऑब्झर्वेटरी एका प्रकारची. पण तिथून चालत तुझा गुगल मॅप. इथे सगळं ओल्ड टाउन आहे एडिनब्राचं. ही खूप म्हणजे मला असं वाटतं की
जेव्हा बांधलंय तेव्हापासूनचं सगळं तसंच्या तसं मॅक्सिमम सिटीमध्ये असलेली मला वाटतं हे शहर आहे वाटतं. म्हणजे मी तरी आत्तापर्यंत जे बघितलं मॅक्सिमम गोष्टी तशाच्या तशाच आहेत. नवीन बांधकाम त्यांनी इच्छाच नाही दाखवली करायची आणि जे जुनं आहे त्याला छान पद्धतीने जपलं आहे. सो इथे ओल्ड आहे तिथे नवीन आहे. How are you doing today? Good. Has anyone been inside the camera obscura before? Yes. Yes. So it's not your first time. No. Okay. So to get the best picture possible, I do need to turn off all of the lights in the room. Are we all good in the dark? Yeah. Yes, perfect. But don't worry, you're not trapped in here. If you'd like to leave at any point, just shout out my name and interrupt me. My name is Sophia, and I will also respond to help. And 1, 2, 3. Here we go. One. Give me a second. Yeah, here we go. And right now we are all standing inside 171-year-old Victorian CCTV camera. It was built in 1853 by a very smart woman, Maria Theresa Short. And imagine, it was created 50 years before any kind of light-moving images. So, 4 Victorians climbed all the way up here and they saw teeny tiny people moving on the table. डेप्थ आहे ना बघू ना. थांबा. ओ शिट कसला फ्लॅट आहे बरं एकदम. सरप्राइजिंगली सपोर्ट बाय. पण किती परफेक्ट आलं चेहरा पण माझा आला. ए भाई श्रिया हे मला भीती वाटते याच्यात. कुठून जायचं कळत नाही. हा ते बघ इथं. होतंय का ते जाऊ नको गेली की अडवायला होणार. रडायला येईल का त्याला. आई शपथ. आई शपथ सिया तुला मलाच वाटायला लागलं गोल फिरतंय. सो गाईज इथे या अंगठ्या आहेत या हातात घातल्यावर कलर चेंज करतात आणि त्याच्याप्रमाणे तुमचा मूड सांगतात. फॉर एक्झाम्पल इथे आता आहे की जर अंगठी रेड झाली तर एक्सायटेड आहे, ब्ल्यू झाली तर इमोशनल आहे, काम झाली तर ब्ल्यू पर्पल त्याचे हे आहे. तर आता आपण बघूया कुठला कलर येतो माझ्या हातात घातल्यावर. घालचे ग्रीन झाली लगेच चेंज होतं रे कलर. ब्ल्यू झाली नाही ब्ल्यू झालं काम अँड लवेबल. तिचा घाल ग्रीन झाला रे. इमोशनल रिलॅक्स नाही चेंज होतं. काय होतं रेड होतंय रेड होतंय. काय मध्येच काढत होते वाटतं. टेन्शन नर्वसच होतं वाटतं. बाप आहे पण घेऊया आपण एक एक. चल सगळ्यांसाठी घेऊया एकदम महाग असेल तर.
तो ओव्हरऑल जर मी रिव्ह्यू दिला तर थोडं म्हणजे 60% मला थोडंसं बोरिंग वाटलं हे, कारण की लहान मुलांचा पण आयटम वाटला मला. म्हणजे लहान मुलं मजा करतील जास्ती, मला काय एवढं इंटरेस्ट नाही. पण काय काय गोष्टी चांगल्या होत्या. सगळ्यात बाब गोष्ट मला ती वाटली की वरती टॉपला तुम्ही तिथे बघताय तिकडे एका बाईनी एकटीने एक लाईव्ह कॅमेरा बनवला आहे फक्त काचेच्या आधाराने, आणि तो पूर्णपणे ऑपरेट होतो. वरतून अख्खी एडिनबर्ग सिटी दिसते, आणि तुम्हाला एक त्याचा दांडा आहे, तो दांडा तुम्ही जसा फिरवाल तसं तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये पूर्णपणे त्याचं CCTV सारखं तो कॅमेरा तुम्ही बघू शकता अख्खं एडिनबर्ग सिटी. आणि ऑफकोर्स त्याचे लिमिटेशन्स आहेत, पण त्यावेळेला तिने तो बनवलेला. आणि त्याचं मिररनी फक्त सनलाईटच्या हिशोबाने सनलाईट प्रॉपर अशी पडते त्या मिररवरती की सगळीकडचं रिफ्लेक्शन दिसतं, आणि परफेक्ट खाली त्याचं प्रोजेक्शन होतं या सर्कलवर. इतकं भारी वाटलं. आणि तिने आम्हाला अख्खा सिटी टूर दिली तिथून, कुठे काय आहे. आणि तसं त्या हिशोबाने आम्ही सगळं बघत होतो. वेगळाच म्हणजे ती काय नेक्स्ट लेवल सायंटिस्ट असेल. फक्त काचेचा वापर करून एक अख्खा सिटी दिसेल असा CCTV तिने बनवला आहे. हा मला सगळ्यात बेस्ट पार्ट वाटला या जागेचा. पण फन मजा होती, मस्त होतं. आता संध्याकाळ होत चालली आहे, तसं थंडी वाढत चालली आहे आणि वाढत चालली आहे. 16 from 6. Here we go, folks. Wide. Muller gets it. Catch. Does he? कॅच एक नंबर. What a catch. आई शपथ भाई साहब, एक नंबर. Enormous pressure. The odds were against them with 4 overs to go. Heavily South Africa's game. Heavily. And this, compared to the one he's previously केला taken. सूर्या तारा भाई साहब. It's just moments away. Only Price. Shit. Undefeated team. Pop. Jiggly India. Fuck. It's in the air. It's India. Come on. T20 World Cup. संपला विषय, संपला. जिंकले भाई, इंडिया जिंकले. आई रोहित शर्मा. They all go to ground. They worked extremely hard for this. Unbeaten in this tournament. They've held their nerve when it mattered most. मी इमॅजिन करतोय आता इंडियामध्ये काय होत असेल, पब्लिक जी नाचत असेल, आणि ते लंडनला हे लोक जे मॅच बघतात तिकडे जे झालं असेल, आई शपथ नाचून पागल झाला असतो. फुल धमाल. फायनली कप आ गेला भाई घर पे. क्या बात है. वाव, खूप भारी फिलिंग. रोहित शर्माचा व्हिडिओ बघून असं आपण ग्राउंडवर आपटताना बघून एकदम इमोशनल, आणि सगळेच रडतायत. वाव, खूप भारी वाटतंय. फायनली इंडिया जिंकली आहे. अनडिफिटेड.
हॅलो गाईज, आज आपण शेअर ऑफ द डे किंवा काय करणार नाही आहोत, कारण की मला ॲक्च्युली खूप आत्ता झोप आली आणि मी जेन्युइनली तुम्हाला सांगतो आहे. असं झालं आहे की खूप दिवस या व्लॉगच्या नादात लेट होतं आहे झोपायला आणि सकाळी लवकर उठायला लागतं आणि मला टाईम डिफरन्समुळे टाईम फ्रेम खूप कमी मिळतो व्लॉग अपलोडची विंडो. त्या सगळ्या टेक्निकल याच्यामध्ये मी जात नाही ना. मुद्दा हा आहे की आज मला खूप झोप आले आणि मला आज झोप कंप्लीट करावी लागेल आणि मी आज नाही झोपलो तर मी आजारी पडेल, कारण स्कॉटलंडमध्ये खूप जास्त थंडी आहे. सो सिम्पल सांगतो आहे, आज मला शेअर ऑफ द डे करायला जमणार नाही आहे. बट थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. उद्यापासून आपण शेअर ऑफ द डे कंटिन्यू करूया, पण खूप एस्थेटिक आणि भारी सिटी आहे. तर मी जास्तीत जास्त सिनेमॅटिक शॉट्स कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहे आणि बघूया आपण काय करता येईल, कसं होईल व्लॉग ह्याच्या पुढचे कसे करता येतील. बट थँक्यू सो मच. कसा वाटला हा व्लॉग प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब राईट नाव.